शिवगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा आषाढी पायवारी सोहळा मोठ्या दिमाखात सुरू आहे। मजल दरमजल करत वारकरी आज राजोरी या गावामध्ये मुक्कामी। कोणी कशा प्रकारे सेवा करतं, या वारकऱ्यांची सेवा करून नेमका काय आनंद मिळतो। आपल्या समवेत हे गोर कुटुंबीय हे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी वारकऱ्यांसाठी जेवणाची पंगत या ठिकाणी ठेवतात आणि वारकऱ्यांची सेवा करतात। ताई, काय सांगाल मावशी, का कशा प्रकारे आपण या ठिकाणी सेवा करतो? तुम्ही नक्की बोल। आम्हाला वारकऱ्यांची सेवा अशी घडती का खूप खूप आनंद मिळतो। कशा प्रकारे सेवा करता, काय काय करता त्यांच्याकरता आमटी, बाजरीच्या भाकरी, ठेसा, लोणचं, भात, हे काय आनंद मिळतो? आनंद आता पांडुरंगाचा एवढा आनंद तर सांगता येत नाही। भाऊ, तुम्ही काय सांगाल, कशा प्रकारे आनंद मिळतो? साधारणतः किती दिवसापासून या वारकऱ्यांच्या सेवेमध्ये तुम्ही लागतात? आता बघितलं तर आमच्या आजोबांच्या काळापासून पायदिंडीची वारी चालू आहे आणि घरी लोक पण जेवणासाठी सुरुवातीला थोडेच लोक होते, पण नंतर वाढत गेले आणि पहिल्यांदा एक दिंडी छोटी निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीतली एक उपदिंडी घरी मुक्कामी असायची। मग महाराजांचं प्रवचन असायचं त्याच्यासोबत, त्याच्यानंतर सोबत अजून एक दिंडी मुक्कामी थांबायला लागली आणि साधारणतः दिवसभरामध्ये 300-350 लोक जेवण करून संध्याकाळी 2 दिंड्या उपदिंड्या इथं मुक्कामी असतात। संध्याकाळी त्यांचं भजन होतं, थोडं कीर्तन होतं आणि संध्याकाळी इथं मुक्कामी राहून सकाळी चहा वगैरे घेऊन ते आपल्या पालखी मार्गाला मार्गस्थ होतात। मावशी, तुम्ही काय सांगाल, कशी तयारी करतात या ठिकाणी? किती दिवसापासून तुम्हाला तयारीला वेळ लागतो? मी 2 दिवसापासून आलेले, आमचं मूळ गाव राहुरी मुसळवाडी जवळचं, आणि मग यांच्या मदतीसाठी मी बऱ्याच दिवसापासून येणे जाणे, जशी पालखीचं यांच्याकडं मुक्काम आहे तसं पूर्वजांपासूनच आहे ना ही प्रथा पडलेली, त्याच्यामुळं आम्हाला त्याच्यातून आणि चला आपण पण खारीचा वाटा घ्यावा, थोडं मदतीचा आनंद भरपूर मिळतो। आणि जो आनंद मिळतो म्हणजे तो बरेच दिवस 15 दिवस असं नाही का वाटत, आपण पण असं याच्यात वारी दिंडी हे ते असं म्हणजे न विसरणारा हा प्रसंग नाही का। ताई, तुम्हाला पांडुरंगाकडे किंवा निवृत्तीनाथ दादांकडे काय मागायचं असेल तर काय मागाल तुम्ही? हा सोहळा यांच्यानंतर पण हा असाच सुरू राहो। आता सध्या आमच्या सासूबाईंच्या हातपाय चालतात, ते खूप करतात या दिंडीसाठी, तर इथून पुढे पण आमच्याकडून ही सेवा अशीच घडत राहू हीच प्रार्थना। घर बापर खमा देवी बरा अशीच सेवा आम्हाला राहावं त्यांची। सदा नाम घोष करू हरिकथा, ते निश्चित सदा समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भर डुल्ल तो असंच करतात। ची दिंडी आणि नांदूर शिंगोटीची दिंडी हे एकदम उत्साहात सोहळ्यात सहभागी होऊन आणि जेवणाचा आस्वाद चांगल्या प्रकारे घेऊ इच्छिता, एवढंच 2 शब्द बोलतो।